आणि उमेदमुळेच एक इंजिनिअरिंग टू एक उद्योजिका हा माझा प्रवास खूप छान सुरू आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि गडकोट किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या तसेच भारत सरकारच्या एक स्टेशन एक उत्पादन या योजनेअंतर्गत स्वतःचा स्टॉल सातारा रेल्वे स्टेशनवर उमेद अभियानाच्या साथीने चालवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुली येथील या आहेत सौ मेघा कुंभार. मिस्टरांचं शिक्षण हे फूड मॅनेजमेंट मध्ये झालेलं होतं, हॉटेल मॅनेजमेंट मध्ये. ते 15 वर्ष गोव्यालाच होते. ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून ते 4 स्टारला जॉब करत असल्यामुळे मलाही तिथे स्थायिक व्हावं लागलं. मी सोनी कंपनीमध्ये सब ब्रँच पणजी येथे ॲज अ बॅक ऑफिस असिस्टंट म्हणून काम केलं आहे 2 वर्ष. करोना काळात परिस्थिती बदलली आणि ताईंना जॉब सोडून गावाकडे यावे लागले. पुढे काय करावे हा प्रश्न तर होताच. याच अडचणीच्या काळात त्यांच्या जीवनात उमेद अभियान आले. उमेद बचत गटात कसं यायला लागतं, रजिस्ट्रेशन कसं करायला लागतं किंवा तुम्ही आमच्या बचत गटात कसं सहभागी व्हायची सगळी माहिती मिळाली आणि मग मी सहभागी झाले. तिथून माझा प्रवास उमेद सोबत सुरू झालेला आहे. मग ताईंनी उमेद अभियानाच्या साथीने व घरच्यांच्या मदतीने दिव्यांका कुकीज हा व्यवसाय सुरू केला. जॉब सोडून दुसरं काही सुरू करायचं म्हणजे सपोर्ट तर पाहिजेत, पण माहेर आणि सासरकडून खूप सपोर्ट मिळाला. कारण लोकांना एक चांगला हेल्दी फूड प्रॉडक्ट द्यायचा म्हणून आम्ही हे मिलेटचे कुकीज सुरू केले आणि ओव्हन घेतला 6 ट्रेचा आणि हे बिस्किट करायला सुरुवात केली. आणि गव्हाचे आणि मिलेटचे मिळून 12 ते 14 प्रकार आहेत. गव्हामध्ये नाचणी आहे, कोकोनट, ओट्स की जे खूप हेल्दी आहे आणि तसेच चोकोचिप चॉकलेट हे मुलांसाठी तयार केलेले आहे. मिलेटमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ओट्स हे सेंद्रिय गुळ आणि तुपातून बनवलेले आहे पूर्ण. तसेच मल्टीग्रेन जिरा फ्लेवर, ज्यांना गोड खायचं नाही त्यांच्यासाठी ओवा आणि जिऱ्याचे मिळून आपण नमकीन बिस्किट केलेले आहेत. हेल्दी म्हणून खपली गव्हाची सुद्धा आपण जिरा बिस्किट करत आहोत. विविध प्रकारचे कडधान्यांचे कुकीज बनवतात आणि विशेष म्हणजे भारत सरकारच्या एक स्टेशन एक उत्पादन या योजनेअंतर्गत मेघाताईंना सातारा रेल्वे स्टेशन येथे स्टॉल सुद्धा मिळाला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत प्रत्येक रेल्वे स्टेशनवर 1 प्रॉडक्ट 1 स्टेशन OSOP स्कीम सुरू झालेली आहे. सो आपल्या DRDO ऑफिस करून PD सर आहेत, संतोष राळे सर, त्यांच्याकडून सुद्धा आपल्या उमेद अंतर्गत पहिल्यांदा बचत गटाचा एक स्टॉल सुरू झाला. सो आता आपला सातारा रेल्वे स्टेशनला मिलेट कुकीजचा स्टॉल सुरू आहे. आणि आता उमेद नावाच्या ब्रँडवर लोकांचा विश्वास दृढ झाला आहे असे ताई आनंदाने सांगतात. लोकांची मेंटॅलिटी असते की आम्ही मॉलमधून घेऊ किंवा नेहमीच्या दुकानातून घेऊ, पण आता उमेद बचत गटाचे सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की आपल्या प्रत्येक स्टॉलवर जे आपल्या स्टिकरवर आपल्या बॉक्सवर उमेद हा आपला ब्रँड आहे हे बघूनच लोक घेतात, कारण उमेदवर सगळ्यांचा विश्वास आता जास्त दृढ झाला आहे.